सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती घेऊया. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या ठिकाणी स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता. चेहऱ्यावर प्रसन्नता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्ण सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश गती थांबूया. मोकळा होत चाललेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. आंतरिक सजगता. हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. श्वास सोडत ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची, दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या शिवगती. हळूहळू श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बद्दल. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात समोर. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण आणि रिलॅक्स. हातापायांची बोट ताणूया, रिलॅक्स करूया. ताणूया, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. बरोबर. ताणायचे, रिलॅक्स करायचे. दोन्ही हात खाली. पाठकणा सरळ
आणि आता फक्त चवड्याचा भाग फोल्ड करूया, ओपन करूया. फक्त पायाची बोटं मिटायची आहेत आणि ओपन करायची. फक्त पावलांची बोटं ओपन करूया, मिटूया. बरोबर. पुन्हा पाय जोडलेले आहेत. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे टाक. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. थांबूया आणि रोटेशन क्लॉकवाईज. सावकाश कृती 3 वेळेला उजवीकडून डावीकडे करंगळी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश. बरोबर. 3 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची, ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आणि उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करूया, सरळ करूया. बरोबर. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड, घासत घासत आणि सरळ. पुन्हा उजवा पाय फोल्ड करूया आणि आता वर घेऊया, खाली आणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक, आपल्या पायाचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ देत आणि मोठं वर्तुळ करा. 2, बरोबर. 3, 3 वेळेला एका बाजूने झालं की 3 वेळेला दुसऱ्या बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा, उजवा पाय सरळ करा. आता डाव्या पायाने हीच कृती. आपल्या हाताच्या बोटाची गुंफण डाव्या गुडघ्याखाली. पाय सरळ करूया आणि पाय फोल्ड आणि सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि वर खाली 45 डिग्रीचा कोन होईल. गुडघ्यातला पाय सरळ वर करायचा, खाली घ्यायचा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2 आणि 3. गुडघ्याचे हे लुजनिंग एक्सरसाइज आहेत. डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती थोडा वेळ. साधी मांडी घालायची, दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्हीही हातांच्या बोटांमध्ये ताण देऊया. जास्तीत जास्त ताणायची आहेत. 4 बोटं आतमध्ये घेऊन मग अंगठा फोल्ड करायचा, पुन्हा ओपन करायचे. एकदा अंगठा आतमध्ये आणि एकदा अंगठा बाहेर, अशा प्रकारे ही कृती. पुन्हा ओपन करूया. आता अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची हाताची आणि मनगटामधून फक्त हाताची मूठ वर खाली करायची. फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. थोडा वेळ हात खाली. 3-3 वेळेला प्रत्येक बाजूने झालं की थांबून. आता दोन्ही हात समोर घ्या आणि डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर पकडा, एल्बो पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा एल्बो पकडायचा आहे. आणि आता रोटेशन करा. फक्त आपल्या कोपऱ्यातनं हात पुढे सरळ होतोय, क्लॉकवाईज आपण गोलाकार फिरवतोय. 2, बरोबर. 3. विरुद्ध बाजूने आपल्याला एल्बो पकडायचा आणि आपण कोपऱ्यातनं पुढे हात गोलाकार फिरवतोय. म्हणजे आपले खांदे कुठेही हलत नाहीये. बरोबर. छान. बरोबर. आता विरुद्ध बाजूने उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर पकडा आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, बरोबर. 2, 3. विरुद्ध बाजूने करा. 1, बरोबर. 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. नेक रोटेशन करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ.
डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाची आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सावकाश सोडूया. आंतरिक सजगता. हळूहळू आता आपली मान उजवीकडे घेऊन जाऊया. मागची भिंत बघा. मध्यभागी आणून डावीकडे. आपल्याला खांद्यांमध्ये अजिबात हालचाल न करता फक्त मानेमध्ये एकदा उजवीकडे बघतोय आपण आणि एकदा डावीकडे. अगदी सावकाश 3 वेळेला ही कृती करा. बरोबर, छान. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. छान. 3 वेळा झालं की मग मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता हलकस टिल्टिंग. एकदा मान उजव्या बाजूला टिल्ट होईल आणि मग सेंटरला येईल डावीकडे. सेंटर. बरोबर. अजून दोनदा आपण एकदा कृती करतोय. एकदा उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. सेंटर. बरोबर, छान. आता सावकाश मान वर नेऊया. चेहरा असेल इकडे आणि मग सावकाश हळूहळू हलवट गळ्याकडे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढे मान झुकवणं टाळायचं. पुन्हा श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 2 वेळेला क्लॉकवाईज करा रोटेशन. उजवीकडून पाठीमागे, डावीकडून मध्यभागी. आणि आता विरुद्ध बाजूने 2 वेळेला. बरोबर, छान. राऊंड कंप्लीट झाले की मान सरळ करून डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. थोडेसे खांद्याचे सांधे आपण मोकळे करूया. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं आपल्या खांद्यावर आणि दोन्ही हात आता असे आडवे करा. बरोबर. आता हळूहळू आपली दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आता श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत घेत हात लांब करूया आणि श्वास सोडत सोडत जाऊ. आपण फक्त थोडेसे आडवे हे करतोय. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता हाताची कोपरं समोर घ्या. समोरच्या बाजूने समोरशी घ्यायची आणि पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर का? श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हाताची कोपरं पुन्हा आपण अशी आडवी ताणली आहेत. आता तशीच वरती घ्यायची. श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुन्हा खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता फुल रोटेशन करूया. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या आणि सुरुवात करूया. वर आणि खाली. 1. सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. खाली येताना आपली हाताचे जे मागचा भाग आहे तो एकमेकांना लागू देत. आता विरुद्ध बाजू. श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. बरोबर. अजून एक राऊंड. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. थांबायचं. 3 वेळा झालं की डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल जेव्हा आपण ह्या कृती करतो तेव्हा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. आणि फुल जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो तेव्हा पाठीला सुद्धा एक मसाज येतो. या सगळ्याचा मनातल्या मनात मागत
दोन्ही पाय समोर करायचे, थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट, मेरुदंड वक्रासन. ज्यांना पाठकाण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना मागे झुकताना काळजी घ्यायची किंवा ते टाळलं तरी चालेल. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. दोन्ही हात आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर आणि सावकाश एकदा पुढे झुकायचं आणि उजवा पाय फोल्ड आहे त्या उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आता इथे डावा पाय आपला कुठेही फोल्ड न करता थोडीशी डायनॅमिक आपण हालचाल करणार. ठीक आहे. इथे पाठीच्या कण्याला एकदा बेंड, एकदा स्ट्रेच, मग बेंड आणि मग ट्विस्ट असा आपण अनुभव करा. सुरुवात. डावा पाय सरळ, उजवा पाय आपण फोल्ड केला आणि आता सावकाश पुढे झुकूया, वर येऊया आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीवर. एक, बरोबर, छान. पुन्हा पुढे, वर, मागे, दोन, बरोबर, पुढे, वर, मागे, तीन, पुढे, वर, मागे, चार, बरोबर. आणि अजून एक राऊंड. 5 वेळेला आपण उजवीकडे मागे ट्विस्ट होतो. बरोबर, छान. आता डाव्या बाजूने उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा आणि आता सुरुवात करूया. उजव्या बाजूने खाली पुढे झुकतोय आणि डाव्या बाजूने मागे. एक, पुन्हा पुढे, वर, मागे, दोन, पुढे, वर, मागे, तीन, पुढे, वर, मागे, चार आणि लास्ट राऊंड. 5. 5 वेळा झालं की थांबा आणि आपला डावा पाय सुद्धा सरळ करा. विश्रांती. जाणीव श्वासाची, थोडीशी इथे श्वासाची गती आपली वाढते. आपण डायनॅमिक हालचाल करतो म्हणून नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. बटरफ्लाय करूया, दोन्ही पावलं जुळलेली. आणि आता दोन्ही पावलं थोडेसे पाय फोल्ड करून पावलं जुळवून घेऊया आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे पूर्णपणे सैल सोडा. डोळे मिटून घ्या आणि इथेच पुन्हा थोडा वेळ विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आता हळूहळू गुडघे वर घेऊया, गुडघे मांड्या. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली प्रेस करा. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली प्रेस. छान, बरोबर करता. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली प्रेस. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांच्या सगळ्यांचे गुडघे मांड्या खाली जमिनीकडे जात आहेत. छान, बरोबर, छान दिसतंय. पुन्हा श्वास घेत प्रेस. बरोबर. आता थोडीशी हळूहळू डायनॅमिक हालचाल करा. छान. हळूहळू सावकाश थांबूया. दोन्ही पाय हळूहळू सरळ सरळ आणि विश्रांती. आज आपण करणार आहोत वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. वृषभ म्हणजे बैल. बैल हा सारखा आपल्या पायाचा आकृतीबंध दिसतो म्हणून त्याला वृषभासन म्हणतात. बरीचशी जी आसन आहेत ही सगळी प्राण्यांच्या नावानेच प्रसिद्ध आहेत. गोमुखासन, वृषभासन, उष्ट्रासन, मार्जरासन. तर आता आपण सुरुवात करूया. सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले आणि आता आपल्याला फक्त डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावायचंय. एकत्रित करू शकतो, सोपं आहे. हा, हे झालं की जो उजवा पाय सरळ आहे तो आपल्याला उपडी मांडी कशी आपण घालतो त्याप्रमाणे आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. उजवा पाय जो सरळ आहे, जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करायचा.
ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना सावकाश करा. बरोबर. आता आपलं दोन्हीही पायांचे जे गुडघे आहेत ते एका रेषेमध्ये येऊ देत. म्हणजे उजवा पायाचं पाऊल थोडस बाहेर घ्या, एकदम सीटच्या जवळ न घेता. हा. आता हे का आपण करतोय की आपले जे हिप जॉईंट्स आहेत, कमरेचा जो खुबा आहे, तो तिथले जे स्नायू आहेत ते मोकळे होण्यासाठी सावकाश करा. आता दोन्ही हात गुडघ्यांवर, थोडस आपण डाव्या बाजूला इथे ट्विस्ट होतो. डोळे मिटून घ्या. जाणीव आपली उजव्या पायाकडे घेऊन जाऊया. तिथला जो कमरे थाय मसल्स आहेत, गुडघ्याचे स्नायू आहेत, तिथे तुम्हाला काही जास्त स्ट्रेच वाटतोय का हे आपलं आपण तपासूया. आता आपला उजवा हात डाव्या गुडघ्यावर घ्या, डावा हात मागे, उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे. बरोबर. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. इथे आपण एक हलकसं ट्विस्टिंग देतो. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. डावा खांदा थोडासा मागे ओपन करायचा. बरं, तर जास्त मागे पण न जाता आपण सेंटर मध्येच आहोत, फक्त पाठकण्याला ट्विस्ट दिलाय. बरोबर, परफेक्ट दिसतंय, छान. नॉर्मल श्वास चालू, डोळे मिटून आपल्या श्वासाकडे लक्ष. उलट चाल करताना डोळे उघडून आधी मान सरळ होईल, दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि उजवा पाय अगदी सावकाश सरळ करा. क्रॅम्प येण्याची शक्यता असते, मग अगदी सावकाश सरळ करा. डावा पाय सुद्धा सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल डाव्या मांडीला लावून घ्यायचं आणि डावा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. बरोबर. आपली टाच जास्त सीटकडे न घेता बाहेरच्या बाजूने घ्या, म्हणजे पाऊल जे आहे डाव्या पायाचं ते थोडस बाहेर येईल. हा, सावकाश. क्रॅम्प येण्यासारखं वाटू शकतं, त्यामुळे सावकाश करायचं. आणि आता उजव्या बाजूला थोडस ट्विस्ट, डोळे मिटून घेऊया आणि इथे थांबूया. जाणीव डाव्या पायाकडे, तिथला जो कमरेचा भाग आहे तिकडे जाणीव. थाय मसल्स गुडघ्याच्या इथे काही स्ट्रेच आहे का, आणि आपल्याला सुखावह वाटतंय का, की कुठे आपण अट्टहास करतोय हे आपलं आपण तपास. जोड श्वासाची. छान. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून हलकसं ट्विस्टिंग. जेव्हा आपण ट्विस्ट घेतो तेव्हा आपल्या पायावरचा जो ताण आलेला आहे डाव्या बाजूने तो थोडासा कमी व्हायला मदत होते. सावकाश मान मध्यभागी. आणि आता आपला डावा पाय सरळ करूया, उजवा पाय सरळ करायचा आहे आणि विश्रांती. रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करून विधिवत वज्रासन. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनामध्ये काही क्षण, काही सेकंद थांबूया. मेडिटेटिव्ह आसन आहे, जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. आपल्याला सगळ्या रोगांपासून मुक्त करणारं हे आसन आहे. त्या आसनाची स्थिती आपली आपण तपासून बघतोय. बंद डोळ्यात, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. आपली आंतरिक सजगता थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न. सावकाश डोळे उघडायचे. आता जे गुडघे आपले जुळलेले आहेत ते थोडेसे एकमेकांपासून लांब करूया. जे गुडघे जुळले ते एकमेकांपासून थोडेसे लांब करा. हा, बरोबर. जर अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल तर खाली नॅपकिनची घडी ठेवा तुमच्या घोट्याच्या खाली. हा, बरोबर. पाठकडा आपला सरळ आहे. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, त्याला एक खेच द्या वरच्या बाजूने. हा, एक थोडासा खेच द्या वरच्या बाजूने आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. परफेक्ट. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, त्याला पण थोडासा वरच्या दिशेने खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. नजर सम. आता जे आपण केलंय
याला मंडूकासन म्हणतात. पुन्हा बेडकाचं नाव म्हणजे प्राण्याचंच नाव. डोळे मिटून घ्या. जर मागून आपण हे पाहिलं तर हे बेडकाचा जसा आकृतिबंध आहे तसा आपला हा दिसतो, म्हणून याला मंडूकासन म्हणतात. याच्याने आपला श्वसन मार्ग सुधारायला मदत होते, आपले वायुकोश आहेत ते मोकळे होतात, पाठकणा खूप छान ताणला जातो आणि आपल्या गुडघ्यांचं आरोग्य सुधारतं. आपल्या अँकल जॉईंट्स जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत त्यांचंही आरोग्य सुधारतं. डोळे मिटून एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आपलं आपण करून घेऊया. उलट चाल करताना डोळे उघडायचे. आधी डावा हात खाली येऊ दे, मग उजवा. दोन्हीही गुडघे आणि मांड्या जोडून घ्या. अगदी सावकाश हाताच्या आधाराने केलं तरीही चालेल. पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून आपल्या अँकल जॉईंट्स वरती आलेला जो जास्त ताण होता तो थोडासा कमी झाला असेल. करूया मार्जरासन. त्याच्या आधी दोन्हीही गुडघ्यांवर उभे राहा आणि थोडस गुडघ्यांवरती चालून घेऊया. आपल्याला सीटच्या सॉरी आपल्या मॅटच्या एका टोकाला यायचंय. हा, आता ज्यांना तोल जातोय असं वाटत असेल त्यांनी कमरेवर हात घ्या आणि मग गुडघ्यांवरती चाला. मॅटवर चाला. खाली चटई चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. आधी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जा आणि मग तसेच रिव्हर्स या. बरोबर. त्यानंतर साईडने चालूया आपण. रिव्हर्स आल्यानंतर साईडने चालूया. बरोबर. हा, गुडघेदुखीचा हल्ली त्रास खूप वाढलेला आहे. एकतर आपण खूप जास्त बसून काम करतो किंवा जास्त उभं राहून काम करतो. खाली बैठक घालून बसणं, भारतीय जी पद्धत आहे बैठक घालण्याची ती सुद्धा बरेचसे जण विसरून गेले. टेबल खुर्चीचा वापर जास्त होतो. अवकाश थांबायचे. मध्यभागी येऊन आणि मार्जरासनची स्थिती ठेवूया. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, दोन्ही हात खाली. गुडघ्यांमध्ये आणि पायामध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. बरोबर. छान. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. खाली. हा, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आपण करणार आहोत टायगर ब्रीथिंग. संपूर्ण पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या आणि आता मग श्वास घेत घेत मान वर नेऊया. नजर सिलिंगकडे. आता इकडे नॉर्मल श्वास चालू ठेवा. तोंड बंद, डोळे बंद. संपूर्ण पाठकण्याला अंतर्वक्र आकार म्हणजे पाठीचा कणा, त्याला आलेला प्रेशर, आतल्या बाजूने त्याला एक अर्धवक्र असा आकार आलेला आहे. गळ्यावर पोटावर ताण आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपली हनुवटी पूर्णपणे गळ्याकडे न्यायची आहे आणि जो पाठकणा आपला मगाशी अंतर्वक्र होता तो आता बहिर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूने त्याला अर्धगोलाकारासारखं आकार प्राप्त झालाय आणि गळ्यावर पोटावरती प्रेशर आलेला आहे. आता इथे पण आपला नॉर्मल श्वास चालू ठेवा. पुढे आपण करूया टायगर ब्रीथिंग. थोडीशी डायनॅमिक हालचाल. श्वास घेत घेत मान वर नेऊया आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत घेत मान वर. आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणकाकडे घेऊन जा आणि तिथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश मान पुन्हा मध्यभागी. आता जे गुडघे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि पावलांचं माउंटन करा. आपल्या टाचाखाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. दोन्हीही पावलं जळून घ्या आणि नजर आपली नेमणुकीची.
दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ, नजर आपली नेवल रिजनकडे, खांदे अगदी रिलॅक्स सोडा. आता सावकाश आपली मान सरळ, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये, आणि आता आपल्या उजव्या पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. उजव्या पायाचं पाऊल, हा बरोबर, सावकाश. डावा पाय, हा थोडासा डावा पाय वर उचला, एकदम खाली न टेकता, हा हा बरोबर. आणि आता सावकाश डावा पाय पुढे घेऊन येऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास घेत घेत हात वर, आणि श्वास सोडत हात खाली. विश्रांती, रिलॅक्स. मान मागे सही सोडून विश्रांती. आपल्याला नेक्स्ट वीक पासून सूर्यनमस्कार आपण चालू करू, किंवा या आता 1-2 दिवसामध्ये चालू करू. त्याच्यासाठी थोडीफार प्रॅक्टिस करूया. कटीचक्रासन, दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. 2, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थोडेसे हात आपले स्विंग करायचे, म्हणजे आपल्याला तो हवेचा स्पर्श जाणवू देत हात स्विंग करताना. बरोबर. लास्ट राऊंड करूया आणि थांबूया. रिलॅक्स. मान मागे सही सोडून रिलॅक्स. आता एक हलकसं ट्विस्टिंग, दोन्ही पाय जोडलेले. आणि आता एकदा आपल्याला उजवा हात वर न्यायचा, उजव्या बाजूला थोडंसं टर्न व्हायचं, मग खाली डावा हात वर नेऊ, डाव्या बाजूला आपण बेंड, उजव्या बाजूला एकदा बेंड, एकदा डाव्या बाजूला बेंड. ठीक आहे, थोडीशी डायनॅमिक हालचाल. दोन्ही हात आधी जमिनीकडे सैल सोडा, नजर समोर, पावलं जुळलेली किंचितसं पावलामध्ये अंतर. आणि आता सुरुवात करूया. उजवा हात वर, डाव्या बाजूला बेंड, मग डावा हात वर, उजव्या बाजूला. 2, 5, 6, बरोबर, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबा. पुन्हा पुन्हा विश्रांती, थोडा वेळ. इथे आपण हलकासा साइडवर बेंड दिला. आता पूर्णपणे स्ट्रेचिंग वर्टिकली, म्हणजे उभ्या कक्षेत, दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, नजर समोर, करूया ताडासन. आता हे करताना थोडंसं मॅटच्या एका टोकाला उभं राहूया, म्हणजे आपल्याला ताडासनामध्ये चालता सुद्धा येईल. मॅटच्या एका टोकाला उभे राहा, नजर समोर ठेवा, खांदे अगदी रिलॅक्स असतील. आणि आता हळूहळू आपले दोन्हीही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ उभे. आणि मग आपल्या टाचा वर उचला जमिनीपासनं. आपल्याला संपूर्ण शरीर आपल्या पायाच्या बोटांवरती तोडून घ्यायचंय. दोन्ही हात वरच्या बाजूने स्ट्रेच आहेत. आणि मग आता इथे चाला, आपण आपल्या चवड्यांवरती चालतोय, मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. जर हात वर आहे आणि तुम्हाला चालणं शक्य होत नसेल तर हात कमरेवर ठेवून चाला. तसेच मागे रिवर्स यायचं. बरोबर, छान. आता समोर बघून साईडने चाला, बाजूने चाला. एकदा पुढून चालायचं आणि एकदा बाजूने. बरोबर, छान. त्याच्याने आपल्या संपूर्ण पायाची स्नायू स्ट्रेच होतात. छान. मध्यभागी येऊन मग थांबा. सावकाश टाचा खाली घ्या, हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. आज आपल्याला एक बॅलन्सिंग आसन करायचंय, ते म्हणजे नटराजासन. तर इथे तुम्ही समोर एखादी गोष्टचा आधार घेऊ शकता, म्हणजे भिंत, टेबल, खुर्ची, जे काही असेल ते. थोडंसं बॅलन्सिंग आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवणारं हे आसन आहे. दाखवते आधी एका बाजूने आपण कसं करतो, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, नवीन जुन्या साधकांना माहिती आहे, त्यांनी करायला हरकत नाही. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवायची. मी थोडीशी क्रॉस उभी राहिली, कारण की तुम्हाला पाय व्यवस्थित दिसले पाहिजे म्हणून. आता आपला उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचं.
डावा हात समोर घ्यायचा, कमरेतनं आधी पुढे झुकायचं. आता डाव्या हाताने तुम्ही एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घेऊ शकता. तुमच्यासमोर जे काही असेल, टेबल, खुर्ची, सोफा त्याचा, किंवा भिंत. ठीक आहे, कमरेतनं पुढे आला की जो आपण पाय फोल्ड केलाय तो मागे थोडासा स्ट्रेच करायचा. आपला जो उजव्या पाय जो आपण थोडासा फोल्ड केलाय त्याची मांडी जी आहे ती जमिनीला पॅरलल येते, आणि आपली नजर जी आहे ती उजव्या हाताच्या बोटांकडे. आता इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ हो. ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला एखाद्या गोष्टीचा आधार घ्या, म्हणजे तुमचा पाय जो आहे हा मागे बरोबर स्ट्रेच होईल. आपण थोडस पडू किंवा आपला तोल जाईल या भीतीने आपण पाय मागे जास्त स्ट्रेच करायला जात नाही. पण समोर एखादी गोष्ट ठेवा किंवा भिंतीचा आधार घ्या आणि मग थोडासा पाय मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू आपला जसा कंट्रोल जसा वाढत जाईल तस तसं मग आपल्याला बॅलन्स पण सांभाळता येईल. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता हे थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे हे करताना सुरुवातीला प्रत्येकाला जमेल असं नाही. आम्ही सुद्धा खूप सारी प्रॅक्टिस करून आता हळूहळू, म्हणजे अगदीच 1% बॅलन्स सांभाळता येतोय असं मी म्हणेन. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडा. हम्म. डावा हात समोर घ्या, डाव्या हाताने एखादा सपोर्ट घ्या गोष्टीचा कुठल्याही. हा, मग हळूहळू कमरेतनं पुढे झुका आणि उजवा पाय मागून जास्त ताणण्याचा प्रयत्न करा. पायाची मांडी जमिनीला समांतर येईल आणि अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. यथाशक्ती प्रयत्न असेल, खूप छान. सगळ्यांचाच खूप प्रयत्न चांगला आहे, परफेक्ट. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचे नजर अनुराधा थोडस अजून पुढे बघा, खालून कमरेतनं झुकता येते का पाठी. बरोबर. सावकाश, पाय खाली, हात खाली, थोडा वेळ विश्रांती. आपला संपूर्ण भार डाव्या पायावर जातो. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. आपल्याला हीच कृती पोटावर पडून सुद्धा करायची. आता जी आपण उभं राहून करतोय ती आपण पोटावर पडून पण करणार आहोत. आता उजवा हात समोर घ्या, कमरेतनं पुढे झुका. डावा पाय मागून जेवढा तुम्हाला ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. छान, दर्शनात आहे, परफेक्ट. आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. सावकाश उलट चाल करताना हळूहळू पाय खाली, हात खाली, आणि विश्राम. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत आपण आता वीरासन. वॉरियर पोश्चर मधला दुसरा पार्ट. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. 1 ते 1.5 फूट किंवा त्याच्यापेक्षा थोडस जास्त घेतलं तरीही चालेल. एकदम पाय स्ट्रेच केले तर थोडस घसरायला होऊ शकतं म्हणून. आता आपलं उजवं पाऊल जे आहे हे उजव्या बाजूला टर्न करा, डावं पाऊल समोरच्या बाजूला. बरोबर. थोडस कमरेतनं आपण उजव्या बाजूला टर्न होतोय, हात सरळ खांद्यातून. आता उजवा गुडघा फोल्ड झाला, डावा पाय तुम्हाला मागे जेवढा ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग जेवढा खाली ढकलता येईल तेवढा खाली ढकला. आपल्या पायाचा गुडघा आहे उजव्या पायाचा, तो पावलाच्या बाहेर जाता कामा नये. मागून थोडासा डावा पाय खाली स्ट्रेच केला ना मागच्या मागे की आपला गुडघा अजिबात पुढे जाणार नाही. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर, नमस्कार स्थिती. नजर वरती, जोडलेल्या हातांकडे. बरोबर, छान, परफेक्ट. नजर वरती, जोडलेल्या हातांकडे. डोळे उघडेच ठेवायचे, श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. छान.
अवकाश, हात खाली, उजवा पाय सरळ, पुन्हा नंतर सॉफ्ट. बरोबर, छान. आता डावा पाय डाव्या बाजूला टर्न करूया, उजवा पाय समोर, थोडस अजून डाव्या बाजूला टर्न करूया, डावा गुडघा थोडासा फोल्ड करूया आणि उजवा पाय मागून स्ट्रेच करूया. बरोबर, छान. मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि नजर जोडलेल्या हातांकडे वरच्या बाजूने. परफेक्ट. नॉर्मल श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, डावा पाय सरळ, पायामधलं अंतर कमी करूया, विश्रांती. अवकाश बैठक स्थितीमध्ये घेऊया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला गळा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया आपण उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये घुंकून ती पकड डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडायचे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये आपले दोन्ही पाय, आपलं संपूर्ण शरीर उजव्या बाजूने अगदी सैल सोडून जायचंय. तोंड बंद आणि देहधारणा. पावलावर पाऊल आहे का, गुडघ्यावर गुडघा आहे का, मांडीवर मांडी आहे का, हे आपलं आपण तपासून बघा. जोड श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. अंतरिक सजगता. उलट चाल करताना पाय पुन्हा मध्यभागी, मान मध्यभागी. त्याचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या सीटच्या जवळून घ्यायचे. पुन्हा दोन्ही हातांची गुंफण डोक्याच्या मागे, जोडलेले पाय डाव्या बाजूला, मान उजवीकडे. हाताची खांदे आणि कोपरं वर न उचलता हलकसर ट्विस्टिंग. उजव्या हाताच्या पलीकडे बघूया आणि मग डोळे मिटून घेऊया. श्वास घेतोय, सोडतोय. देहधारणा, प्राणधारणा. श्वास सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात. उलट चाल करताना मान सरळ, पाय सरळ, हात खाली, दोन्ही पाय सरळ, विश्रांती. जाणीव श्वासाची. करूया आपण पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता आपण दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घेऊया. ठीक आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेतच. आता दोन्ही पाय 20 अंश वर येतील, गुडघ्यातनं सरळ आहे. मग 30 वरती, 40, 50, 60, 70, 80, 90. परफेक्ट. पाय फोल्ड करा. आपल्या पायाला आपल्या हातात जवळ एखाद्या समोर न. डोकं वर न उचलता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ठेवा. आता आज पावलं मात्र तुम्ही स्वतःकडे खेचून घ्या. जी आपण जमिनीकडे सैल सोडतो ती आज आपण स्वतःकडे पावलं खेचून घेतली. इथे काही क्षण थांबा, डोळे मिटून घ्या. पोटावरती आलेला प्रेशर, त्यामुळे थोडस शॉर्ट ब्रीथिंगचा अनुभव.
ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. सावकाश डोकं खाली घ्या. हाताचा वेळखा सोडा. पावलं रिलॅक्स करा. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि कंट्रोलने खाली घ्या. हळूहळू 80 खाली येतील, 70 डिग्री खाली, मग 60, 50, 40, 30, 20 आणि सावकाश 10, 0. सुंदर. रिलॅक्स. श्वासाची गती हलकीशी वाढली आहे. हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. एका दिशेला म्हणूया आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. टाचा आतमध्ये, पाचशे बोट बाहेर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता जे स्टँडिंग मध्ये आपण नटराजासन केलं तेच आता आपण पोटावर पडून करणार आहोत, ज्याला अर्ध धनुरासन म्हणतात. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच, तर त्यांनी मात्र करणं टाळा. कपाळ जमिनीवर. आता आपला उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकर पकडा. डावा हात सरळ घ्या डोक्याच्या दिशेने वर. आता उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. आपलं कपाळ हळूहळू थोडस वर येतं. आता जेवढं शक्य आहे तेवढं जमिनीपासून वर या. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांवर. बरोबर. डावा पाय खाली घ्या. शिंदे. हा बरोबर. परत आता इथे श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. आता डावा पाय पकडा, त्याचा अँकल पकडा डाव्या पायाचा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. आता डाव्या पायाची मांडी आधी वर उचला. हलकसं कपाळ वर उचललं जातं. मग जेवढं शक्य आहे तेवढं पूर्णपणे वर येण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर, सरळ. बरोबर. छान. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चाल. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, कपाळ जमिनीवर आणि एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती इथे वाढते. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. पूर्णपणे आपली श्वासाची गती नॉर्मल होते. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव श्वासाची. चेहरा शांत. 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे जमिनीवर आपण पडून राहायचं आहे. आपण आज जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना कुठे आपल्याला जास्त स्नायू ताणल्यासारखा वाटतोय का, हे आपला आपण तपासूया. आपण किती सहजपणे केली साधना, हे सगळं तपासून बघायचंय. स्वतःच निरीक्षण स्वतः करायचंय. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. वाढलेली आपली श्वासाची गती, हृदयाची गती हळूहळू संथ होत चालली आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, पोटाची हालचाल
श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श, पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे, त्या सगळ्याची काळजी. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहणार आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद आपण देऊया. आपल्याकडून ते उचित अशी साधना करताय, आपल्याला साथ देत आहे. हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर संपूर्ण खेच द्या शरीराला. उभ्या पाय आपले जमिनीकडे टाळा आणि हात वरच्या बाजूने ताणून घ्या. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या आणि हळूहळू डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश पाय फोल्ड करा, डाव्या कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर आधी विश्रांती. मान मागे सैल सोडा. आणि त्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठकडा सरळ, डोळे मिटून जाणीव श्वासाची. करूया कपालभातीची 10 वर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, दोन्हीही हात द्रोण मुद्रेत. पाठकडा सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना बोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर. ती आपली 10 वर्तन झाली की थांबूया. आहे तो श्वास सोडून एक दीर्घ श्वास भरून घ्या आणि सावकाश संपूर्ण श्वास सोडून. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. पण शनिवारी आपले प्राण काय असतात, उपप्राण काय असतात, आपल्या ह्या अंतरंगामधले जे 5 मुख्य प्राण आहेत त्यांना आपण मनापासून वंदन करतोय. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाशाधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. करणार आहोत आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला आपण करतोय सूर्य अभ्यास. तर ही जी 2 बोटं आहेत त्या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद घेऊया. डावीने आहे, उजवीने आहे तो श्वास सोडून. उजवीनेच खोलवर दीर्घ पुरं, उजवीने संथ रेचल, उजवीने पूरक, उजवीनेच रेचल, उजवीने पूरक, उजवीने रेचल. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, डावी नाकपुडी ओपन करा. चंद्र अभ्यास आपण करतोय. डावीने आहे तो श्वास सोडून, डावीने खोलवर दीर्घ पूरक,
डावीनेच संथ रेचल. डावीने पूरब. डावीने रेचल. डावीने पूरब. डावीने रेचल. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञानमुद्रेत, जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपलं आपण तपासून बघा. कुणाला उजव्या नाकपुडीने जमलं असेल, कुणाला डाव्या, किंवा काही जणांना दोन्हीही नाकपुड्यांनी सहज श्वास घेतला असेल, सोडला असेल. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागून करणार आहोत आपण अनुलोम विलोमशी 3 आवर्तन. हा प्राणायाम आपल्याला रोजच करायचा आहे, अनुलोम विलोम. तर इथे आपण अनुलोम विलोम हा जो प्राणायाम आहे, जो ज्याच्याने आपला तणाव कमी होतो, आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो, मन शांत व्हायला मदत होते, आपली एकाग्र क्षमता वाढते, ग्रहण क्षमता वाढते. कधी कधी आपली अशी मनस्थिती होते की आपल्याला एखादा निर्णय पटकन घेता येत नाही, खूप सारे विचार सतत म्हणजे आपल्याला त्रास देत असतात. तर थोडस मन शांत होण्यासाठी आपल्याला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे समजण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला ह्या अनुलोम विलोम प्राणायामाने मिळते. याला बॅलन्सिंग प्राणायाम म्हणतात. म्हणजे इथे आपल्याला आपल्या ज्या दोन्हीही नाड्या आहेत, सूर्य आणि चंद्र नाडी, ही बॅलन्सिंग समतोल करण्याचं काम जे आहे हा प्राणायाम करतो. तर इथे उजव्या हाताची अंगुली मुद्रा ह्याची जी सुरुवात आहे ही डाव्या नाकपुडीने होते. तर इथे आपण डावीने श्वास घेतो, उजवीने तो पूर्णपणे सोडून देतो, मग पुन्हा उजवीनेच तो श्वास घेतो आणि डावीने सोडतो. तर इथे थोडस आपलं सुरुवात जी आहे ही डाव्या नाकपुडीने होते आणि त्याचा एंड जो आहे तो सुद्धा डावीनेच होतो. जेव्हा आपण आता प्रॅक्टिकली करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. तर उजव्या हाताची अंगुली मुद्रा म्हणजे प्राणायाम मुद्रा करायची, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, म्हणजे ह्याची जी सुरुवात आहे ती चंद्र नाडी शीतलतेपासून होते आणि सुरुवात एंड सुद्धा त्याच नाडीने होते. आणि आता डावी नाकपुडी बंद करा. सॉरी, उजवी नाकपुडी आपण बंद केलीये, डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहेच. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने घेतलेला श्वास सोडून देऊया. उजवीने संथ रेचल. पुन्हा एकदा उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक. उजवीने श्वास भरून घेऊया. उजवी बंद. घेतलेला श्वास डावीने सोडूया. डावीने संथ रेचल. हे झालं आपलं एक आवर्तन. चेहरा अगदी शांत असेल. अजून 2 आवर्तन करूया. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचल. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचल. हे आपलं दुसरं आवर्तन पूर्ण झालं. आणि आता तिसरं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचल. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचल. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जाऊया. श्वसन मार्गामध्ये जो काही बदल जाणवतोय त्याचा अनुभव करूया. चेहरा शांत. ज्यांना बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलू शकता. डोळे अलगद मिटलेले आहेत.
अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करून तिथे हलकासा दाबणा, प्राणस्पंदनांची अनुभूती करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तन. भ्रामरी प्राणायाम. तर भ्रामरी प्राणायाम ज्यांना एन्झायटीचा त्रास आहे किंवा ज्यांची कुठल्याही प्रकारची मानसशास्त्रीय ट्रीटमेंट चालू असेल, म्हणजे एन्झायटी असेल किंवा कधी कधी आपल्याला काही वेगळा त्रास होतो, तर ती जर कुठलीही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल त्यांनी भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. भ्रामरी हा निद्रा नाशासाठी अतिशय लाभदायक प्राणायाम आहे. ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो. झोपण्यापूर्वी भ्रामरीची आवर्तनं केली तर आपल्याला खूप चांगली झोप लागते. लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. त्यांची ग्रहण क्षमता वाढते, आकलन क्षमता वाढते, मन एकाग्र व्हायला मदत होते, त्यामुळे अभ्यासामध्ये खूप चांगली प्रगती दिसून येते. तर याचे पण काही व्हेरिएशन्स आहेत. आज आपण अगदी सोपा कृती करणार आहोत, 3 आवर्तन. तर इथे हातांची ज्ञान मुद्रा. इथे आपल्याला पूरक करायचं आहे आणि रेचक करताना हमिंग करायचंय. जसं भ्रमर कसं, म्हणजे एखादा मुलगा जसा हमिंग करतो, गुंजन करतो, त्याप्रमाणे बघा असं. आता हे जे हमिंग आहे हे ओंकारातला जो मकार आहे त्याप्रमाणे असणार आहे. अनुलोम विलोम आणि भ्रामरी आपल्याला रोजच आवर्तनं ही करायचीच आहे. आता आपण 3 आवर्तनं भ्रामरीची करूया. डोळे अर्ध्यात मिटून घ्यायचे, चेहरा शांत. जाणीवपूर्वक कृती केली की खूप चांगले लाभ मिळतात. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ आहे, विचारांची गती कमी आहे, मन शांत आणि प्रसन्न झालेलं आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. दोन्ही हात जोडून घेऊया. महामृत्युंजय मंत्राचं पठण. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. प्रचंड आत्मविश्वासाने आपण आपल्या आठवड्याची, दिवसाची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वजन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी होऊन इकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपूर्ण होतो. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. या आठवड्यामध्ये आपलं फ्री एक सेमिनार आहे. शुद्धिक्रिया, प्राणायाम आणि मुद्रा
शुक्रवार आणि शनिवार होणार आहे. सर एक आहेत सुभाष सर म्हणून, तर ते हा वर्कशॉप घेणार आहे. तर आणि हा मोफत आहे. तुम्ही तर सगळे जॉईन होऊ शकता, पण तुमच्या घरातले कुटुंबातले जे कोणी असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही तुम्ही आवर्जून हा वर्कशॉप अटेंड करायला सांगा. वेगळं काही शिकायला मिळेल. शुद्धिक्रिया तुम्हाला समजतील. प्राणायाम तर आपण घेतोच, त्याचबरोबर मुद्रांचं सुद्धा तुम्हाला एक नॉलेज मिळेल. तर आणि वेळ तर असणार आहे 6 ते 7च, जी आपली नॉर्मल जो आपला वर्ग आहे त्याच वेळेमध्ये होणार आहे. तर तुम्हीही जॉईन व्हा आणि तुमच्या कुटुंबियांनाही सांगा, मित्रमैत्रिणींनाही सांगा. ठीक आहे. सरांनी तर ग्रुपवरती मेसेज टाकतीलच. आपल्या कॉमन ग्रुपवरती मेसेज आलेला आहे. आपल्या ग्रुपवरती सुद्धा येईलच. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस.